नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी नाचवर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला चौथा धडा आहे त्याचं नाव काय आहे? देहात और शहर. आणि या धड्यात हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया. पहिल्या सीझनमध्ये आपण काय बघितले की गावात खूप सारे बदलाव आले आहे आणि हा प्राकृतिक नियम आहे की बदलाव होणार आहे. तर अजून काय बदलाव आहे चला बघूया. याच संबंधी जानकारी विकसित करने की तरफ ध्यान दो. आणि इथे शहर काय म्हणाला गावाला की अजून काही जानकारी तुम्ही घ्या आणि गावात विकसित होणार आहे. खेळ तो ग्रामीण जीवन की आत्मा आहे. जी क्रीडा आहे ते ग्रामीण जीवनाची काय आहे? आत्मा आहे. म्हणजे गावातून खूप विख्यात खिलाडी इथे आले आहे. दौड़ना, तैरना, पेड़ों पर चढ़ना, उतरना तो वहाँ के बच्चों की रग रग में रचा बसा है. गावात जे मुले आहेत त्यांच्या अंगातून हे सगळं येत आहे की ते वृक्षावर चढणार आणि उतरणार, खाली पडते आणि वेगवेगळ्या ठिकाणी चढतात आणि उतरतात. जसं नदीत प्रवास करतात. तर हे सगळं जे आहे ग्रामीण जीवनाची एक अतिशय आनंदी गोष्ट आहे. आज कितने विख्यात खिलाड़ी गांव से ही आगे बढ़े. आज खूप असे खिलाडी आहे जे गावातून इथे आले आहेत. उनको प्रोत्साहित करना तुम्हारी जिम्मेदारी है. तिला प्रोत्साहित करायचं तुमचा जबाबदारी आहे की तुम्ही अजून तिथून इथे खेल संबंधी मार्गदर्शन देकर हमारा देश अंतरराष्ट्रीय स्तर पर प्रगति कर सकता है. खेळातून अजूनही आम्ही मागे आहे, अजून वाढायचं आहे. तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन द्या आणि आपला देश हा एक आंतरराष्ट्रीय स्तरला आम्हाला भेटणार असा आमची हा इच्छा आहे. अपने गांव को एक परिवार समझकर उसे और विकसित करने का प्रयत्न करना है. इथे काय म्हणाले, जे गाव आहे ना तुम्ही, त्या गाव नाही. तुम्ही तुमचा हा कुटुंब आहे, तुमचा परिवार आहे अशा तुम्ही समजा आणि त्याला अजून विकसित करा. विकसित करायचा प्रयत्न करा असा शहर देहातला म्हणाला. तुम्ही असं बघत आहे की हे काय आहे? शहर. शहर म्हणजे बघा इथे खूप लोक उभे आहे आणि इमारत आहे आणि इथे बघा रेलगाडी आहे, तर पटरी आहे, तर खूप जण इथे उभे तुम्हाला दिसत आहे आणि जागा कुठे पण नाही आहे. गावातून खूप जागे आहे. आता दुसरा बघूया. तुम्हारी और मेरी समस्या का मूल कारण दिनों दिन बढ़ती आबादी, अशिक्षा और गरीबी है. इथे शहर काय म्हणाले की आज जे मूल कारण आहे आपल्या समस्याच्या ते काय आहे? बढ़ती आबादी आणि अशिक्षा. लोक शिक्षित नाहीये तर काम नाही भेटणार तिला आणि लोक गरीब पण होते असं त्यांना मत आहे. मेरे यहाँ लोग रोजगार की तलाश में आना कम करते. आता लोक इथून याना बंद ठेवणार तरी रोजगारच्यासाठी जे इथे येते बंद ठेवणार तर माझा काही नुकसान नाही होणार. तुम गाँव वालों को सहकारिता का महत्व समजाओ. तू गावाला जे लोक आहेत त्यांना सहकारिता म्हणजे सहकारिताचं महत्व समजाव, कळव तुला. सहकारिता पर आधारित छोटे-छोटे व्यवसाय तुम अपने यहाँ शुरू करवाओ ताकि कृषि आधारित अनेक लघु उद्योग, फलोत्पादन, औषधियाँ, वनस्पतियाँ की खेती, पशुपालन जैसे अनेक व्यवसाय शुरू किया जा सकते हैं. इथे शहर का म्हणाला की तुम्ही सहकारिताचं महत्त्व तुम्हाला सांगा आणि सहकारितातून तुम्ही छोटे-छोटे व्यवसाय सुरू करू शकता. जसं की उद्योग, फलोत्पादन, फल उत्पन्न करा आणि त्याला विकणारा आणि औषधी उत्पन्न करा, वनस्पती उत्पन्न करा, पशुपालनचा व्यवसाय करा. असं खूप सारे व्यवसाय आहे जो तुम्ही गावात सुरू केले पाहिजे. असा माझा तुम्हाला तुमच्यासाठी हे सगळं मी करून शोधून ठेवले आहे. अरे देहात भाई कितने भाग्यशाली हो की तुम प्रदूषण मुक्त वातावरण में रहते हो. आणि तो म्हणाला की तुम्ही किती भाग्यशाली आहे कारण की तुम्ही प्रदूषण मुक्त वातावरणात राहतो. आम्ही बघा की आम्ही चारों तरफ म्हणजे चारा लोकांना आम्ही प्रदूषण मुक्त नाही आहे.
तर तुम्ही किती भाग्यशाली आहे की तुम्ही प्रदूषणमुक्त वातावरणामध्ये राहत आहे. खुला परिसर, ना धुआं, ना वाहनों की चिल्लकों, हरे भरे पेड़, ये सब चीजें तुम्हारे पास है. तुम्हाला बघा, तुमचा मोकळा परिसर आहे, ना धुवा, नाही चालकचा आवाज ऐकायला येते आणि तुमच्या इथे खूप सारे वृक्ष आहे. तर तुम्ही किती भाग्यशाली आहे. रात्र रात में तारों भरा आसमान तो सवेरे उगते सूरज के दर्शन कितनी सहजता सरलता से हो जाते हैं. ते काय म्हणाले, की रात्री तुमच्या डोळ्याच्या समोर आसमान येते आणि त्यातून तारे तुम्हाला दिसते आणि सकाळी तुमचा सूर्याची जी किरणे हा दर्शन भी तुम्हाला होते. हे किती मस्त आहे. हम तो इमारतों के जंगल में बदल गए आणि आम्ही इमारताच्या जंगलवर राहतो असं मला वाटते, असं शहरने सांगितले. खुला आसमान बड़ा मैदान हमारे लिए कितने अनमोल एवं दुर्लभ हो गए हैं. मला वाटते की हे जे मोकळा जागा आणि अनमोल दुर्लभ हे सगळं आमचा कुठेतरी विसरलं आहे असं मला वाटते. हे तुम नहीं समझ सकते. हे तुम्हाला नाही करणार. तुम्हारे तहसील और क्षेत्र के लोगों को चाहिए कि वे अपने क्षेत्र का सर्वांगीण विकास करने के लिए अपने जनप्रतिनिधियों का सहयोग ले. इथे काय म्हणाले की तुमच्या जिथे तहसील आहे त्यांच्या क्षेत्रात काही लोक आहे त्यांना सर्वांगीण विकास करावा तुम्ही आणि जनप्रतिनिधी जे आहेत त्यांचा सहयोग घ्या तुम्ही. तुम्हारे यहाँ जो बच्चे विद्यालय में पढ़ रहे हैं, यदि अभी से उन्हें सही दिशा, उचित मार्गदर्शन दिया जाए, तो भविष्य में वे ही हम सबकी वृथा कम कर सकते हैं. इथे शहरने काय म्हणाला, की जेव्हा तुम्ही जे आता जो मूल आहे त्यांना विद्यालय पाठवा आणि त्यांना उचित शिक्षा द्या, तिला मार्ग दाखवा, तर हे लोक हा भविष्याला खूप सारी व्यथा करणार आणि आणि उच्च स्थान देणार. हे माझा विश्वास आहे की तुम्ही यावर ध्यान देणार. तुम्हारा अपना शहर, तुमचा आपला शहर. तर हे झालं आपला धड्यात काय आम्ही शिकलो. तर चला बघूया यांचा काही शब्दार्थ. बघ, हिंदीतून हिंदी आणि मराठी. पहिला काय आहे? साझा करणं म्हणजे वाटणं, विभागाने, रोनक, चमक, दमक, एक चकांकी. काय आहे? चकांकी. व्यथित, दुखी, दुःखी. अल्पशिक्षित म्हणजे कम पढ़ा लिखा, कमी वाचलेले आणि लिहिलेले. विख्यात, बहुत प्रसिद्ध आणि खूप प्रसिद्ध. आबादी, जनसंख्या, मराठीतून लोकसंख्या. परिसर, आसपास की भूमी, मराठीतून जमीन. सहजता, सादगी, इथे साधेपणा. मार्गदर्शन, मार्ग दिखाना, मार्गदर्शन करण्यासाठी. कहावत, चिराग तले अंधेरा म्हणजे योग्य व्यक्ती के आसपास की अयोग्यता. म्हणजे ते योग्य आहे पण त्याला काही पण नाही भेटते म्हणजे ते अयोग्य आहे. मराठी अपत्रत्व. तर हे झाले आपले शब्दार्थ. आता आपण बघूया मुहावरे. दुखडा रोना म्हणजे दुःख सुनाना, मराठी म्हणजे काय? शोक करणे. दिन दुनी रात चौगुनी उन्नती, तेज गती से विकास, मराठीतून जलद वाढ. चार चांद लगाना, शोभा बढ़ाना, मराठीतून सुशोभित करणे. आता पहिला प्रश्न बघूया. कथन के सामने सही और गलत के सामने गलत लिखो. आता जे सही शब्द आहे त्यांच्या समोर सही आणि जे गलत शब्द आहे त्याच्या समोर गलत असा चिन्ह आपल्याला द्यायचा आहे. पहिला बघा, खेल ग्रामीण जीवन की आत्मा है, सही. दूसरा, गांव में बीमारियां हैं पर पर्याप्त मात्रा में सुसज्ज और अच्छे अस्पताल है, गलत. याचं उत्तर काय आहे? गलत. शहर की दिन रात चौगुनी उन्नति हो रही है, सही. शहर इमारत के जंगलों में बदल गए हैं, सही. आणि पाचवा, शहर में प्रदूषण मुक्त वातावरण मिलता है, याचा उत्तर आहे गलत. आता पुढचा बघूया. कारण लिखो.
पहला, गांव में काम करने के लिए मजदूर नहीं मिल रहे हैं। गांव में कार्य करने के लिए मजदूर नहीं मिले, गांव के लोग रोजगार की तलाश में शहर जा रहे हैं, इसीलिए मजदूर नहीं मिल रहे हैं। दुसरा, शहर परेशान होत आहे, शहर काय झालं, परेशान झाला का? गांव के बहुत से परिवार रोजगार की तलाश में शहरों में आ जाते हैं, जिससे यहाँ की भीड़ बढ़ती जा रही है और प्रदूषण बढ़ता जा रहा है, इसीलिए वो परेशान है। तीसरा, गांव बहुत उदास हो जाता है। गांव उदास क्यों हो रहा है? गांव बहुत उदास हो जाता है क्योंकि काम, असुविधा, बेरोजगारी, हरियाली, आपसी झगड़े, गुटबाजी, अशांति जैसी समस्याओं से घिरते जा रहा है और गांव में पहले जैसी हरियाली और खुशहाली का रौनक नहीं रहा। म्हणजे तिथे अविसुविधा आहे, बेरोजगारी आहे आणि आपसी झगडे आहेत, त्यातून ते खूप उदास झाले आहे आणि लोक तिथे थांबणार नाही असं पण आहे। आता इथे बघा, तिसरा प्रश्न, निम्नलिखित शब्दों के लिंग बदलकर वाक्य में प्रयोग करा। आता इथे लिंग परिवर्तन करायचं आहे। बघा, पहिलं उदाहरण आहे, पहिला आहे चाची, जे लाल रंगचं आहे ते लिंग आहे, ते परिवर्तन केले। तो पहिला आमचा शब्द काय होता, चाची, तर परिवर्तन केला लिंगचा तर चाचा, आणि शब्द मेरे चाचा जी सदैव मेरा मार्गदर्शन करते हैं, तर हे झाला पहिला। आता आपण आणखीन बघूया। दूसरा, अध्यापिका आणि लिंग परिवर्तन अध्यापक। शब्द है, हमारे हिंदी के अध्यापक बहुत ही हसमुख है, तर हे झाला दूसरा। तीसरा, अभिनेता आणि लिंग परिवर्तन अभिनेत्री। माधुरी दीक्षित अपने समय की सर्वश्रेष्ठ अभिनेत्री थी, हे झाला तीसरा। आता चौथा, गुड़िया, लिंग परिवर्तन गुड्डा। वीरजा ने मेले में एक गुड्डा खरीदा। हा शब्द है, वीरजा ने, हा शब्द है, वरीजा ने मेले में एक गुड्डा खरीदा। आता पांचवा, ऊंट, लिंग परिवर्तन ऊँटनी। मेरी ऊँटनी दौड़ प्रतियोगिता में प्रथम रही। आता सहावा, ससुर, लिंग परिवर्तन सास। हिमानी की सास उसे बहुत प्यार करती है। आता सातवा, हंसनी, लिंग परिवर्तन हंस। हंस मानसरोवर में रहते हैं। आता आठवा, बालक, लिंग परिवर्तन बालिका। बालिका रोते रोते हंसने लगी, हे शब्द आहे। तर हे झाला। आज आपण काय शिकलो की जे परिवर्तन आहे हे एक प्राकृतिक परिवर्तन आहे, तो आम्हाला काय करायचं काय नाही करायचं हे सगळं महत्त्व गोष्टीचे आहे। लेकिन परिवर्तन अशा करा की तुमच्या परिवर्तनचा लोकांना त्रास नाही होऊ द्या। धन्यवाद।